आता ताज्या मटारचा सीझन सुरू आहे, तर आपण त्यापासून एकदम पौष्टिक असे आप्पे बनवूया. तर हे आप्पे बनवण्यासाठी 1 कप एवढी मूग डाळ मी भिजत घातली. मूग डाळ भिजलेली मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची. त्यामध्ये थोडं पाणी घालून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप एवढे वाटाणे फ्रेशवाले, मिरची, आलं, कोथिंबीर टाकून याची सुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची आणि ही जी पेस्ट आहे ती मूग डाळीच्या बॅटरमध्ये टाकून चांगलं 1 ते 2 मिनिटं एकाच डायरेक्शनला फेटून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला बेकिंग सोडा किंवा इनो टाकायची गरज पडणार नाही. असं छान फ्लफी असं बॅटर तयार झालं की यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स घालायचं, तसेच जिरं आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालू शकता. ऑप्शनल आहे, घातलं तरी चालेल, मी टाकला. बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाका आणि परत 1 ते 2 मिनिटासाठी मिक्स करून घ्या. हे आप्याचं बॅटर तयार झालं आहे. आप्पे पॅन गरम करायला ठेवायचं, त्याला थोडं तेल ग्रीस करून घ्यायचं, कॅव्हिटीमध्ये थोडे तीळ टाकायचे आणि 1-1 चम्मच हे आप्याचं बॅटर टाकायचं. झाकण ठेवून एकदम लो फ्लेमवर 2-3 मिनिटं आप्पे एका साईडला छान भाजून घ्यायचे. नंतर 2 ते 3 मिनिटांनंतर वरून थोडं तेल लावून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला सुद्धा हे आप्पे मस्त गोल्डन कलरचे होईपर्यंत भाजून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेमवर. आणि तयार आहे हे ताज्या वाटाण्याचे पौष्टिक असे आप्पे. नक्की ट्राय करा.